तर हॅलो हाय फ्रेंड्स, मी वैशाली तपोधन ॲक्टिव्हिटी चॅनलवर आपलं मनापासून अगदी हार्दिक स्वागत करत आहे है ना. आणि व्हिडिओ पोस्ट करायला फारच लेट झाला, कारण मी फार गुंतलेली होती माझ्या परिवारात, माझ्या फॅमिलीमध्ये, तिकडच्या माहेरच्या, म्हणून मला थोडा लेट झाला. तर त्याबद्दल मी क्षमा मागते. आणि तिथून इथे आल्यावर यांची तब्येत फार खराब झाली, म्हणून मग मी काही व्हिडिओ पोस्ट करू शकली नाही. तर पहा पुढे व्हिडिओ, आणि व्हिडिओ स्किप न करता बघाल बरं का, स्किप न करता बघा, कारण मी पुढे जे जे दृश्य दाखवणार आहेत ते तुम्ही कदाचित पाहिले पण असतील आणि नसतील पण, कारण मी अशा ठिकाणी गेली होती जे फार संभव नव्हतं, पण मी ते करून दाखवलं है ना फ्रेंड्स. तर पहा पुढे. तर चला मंडळी, आमच्याबरोबर फिरायला. कुठे जातोय ते सकाळी तुम्हाला समजेल. व्लॉग रात्रीपासून स्टार्ट होतो आहे, तो उद्या रात्री संपेल. कहाणी में ट्विस्ट. सकाळी तुम्हाला समजेल सगळं, आम्ही कुठे उतरतोय, कुठे चाललोय. आता बसलो आहे स्टेशनला. हे आहे आमचं मणीनगर स्टेशन. तर व्लॉग रात्री चालू केला होता. हे आहे आमचं मणीनगर स्टेशन. मी राहते अहमदाबाद, गुजरात, मणीनगर इथे. तर इथून हा व्हिडिओ मी तुम्हाला हमेशा पोस्ट करत असते. बट मी आता कुठे चालली आहे हे सगळं तुम्हाला नेक्स्ट दुसऱ्याही व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर व्हिडिओ स्किप न करता बघा. माझी ट्रेन येऊन गेली, पहा बरं. आता आम्ही ट्रेनमध्ये चढतो, कारण ही ट्रेन इतकी सोपी पडते ना मला, की अंधेरीला स्टॉप आहे म्हणून आम्ही ह्याच ट्रेनमध्ये जातो है ना. तर कसं आहे ना, की मी जे काही पुढे तुम्हाला दाखवणार आहे ते तुम्ही अगदी न स्किप करता पाहाल अशी मी आशा करते. तर चूक भूल झाली असेल, काही बोलण्यात मिस्टेक झाली असेल तर प्लीज क्षमा कराल, कारण मी जास्त काही व्हिडिओ शूट नाही घेऊ शकली. बट जे पण घेतलं आहे ते तुमच्या माहिती पुरतं अगदी व्यवस्थितच शूट घ्यायचा प्रयत्न केलेला आहे, कारण माझीही तब्येत तिथे गेल्यावर एक्झर्शनमुळे खराब झालीच होती. तापाच्या अगदी गोळ्या घेऊन मी हे जे ट्रॅव्हल केलेलं आहे ते तुम्ही अगदी गोड मानून स्वीकाराल. ओके. तर जास्त मी बोलायला मागत नाही, पण तुम्ही पाहत राहाल पुढे. तर आता उतरलो आम्ही अंधेरी. तर सुरतहून माझा भाचाही, माझ्या भावाचा मुलगाही आमच्यासोबतच चढला होता ह्याच गाडीमध्ये, आणि माझ्या डब्यातच मी त्याला बसवलेलं. जाताना अगदी बरोबर होता, माझ्यासोबतच होता. म्हणजे भावाची कमी महसूस नाही होत तो असला की. इतकं छान, म्हणजे तो ट्रीट करतो सगळ्यांना, छान वाटतं त्याच्याबरोबर. हा माझा भावाचा मुलगा. माझा भाऊ पण एकच होता आणि हा त्याचा मुलगाही एकच आहे. म्हणजे बघू शकता तुम्ही आमचं गाढव प्रेम है ना. चला. तर हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आम्ही पोचलो अंधेरीला, तुम्ही पाहू शकता है ना. चालली मम्मीकडे. आता तुम्हाला दाखवते पुढे. हेच होतं सस्पेन्स लास्ट व्हिडिओचं है ना. तर चला. तर आम्ही 6 बहिणी, त्यात मी सर्वात मोठी. आम्ही फक्त 3 बहिणीच इथे गोळा झालो होतो. ज्या प्रसंगात जायचं होतं, मावशीच्या मुलाचा साखरपुडा होता, म्हणून आम्ही सगळ्या बहिणी, म्हणजे 3 बहिणी तिथे एकत्रित झालो होतो. आणि हा माझा भाचा, हा एकुलता एक भाचा आहे. माझा एकच भाऊ होता आमच्या 6 बहिणींमध्ये. आता भाऊ राहिला नाही, 3 वर्ष झालेत. तर आता हा भाचा त्याची कमी पूर्ण करून देतो. त्याला बघून अगदी खुश होऊन जातो आम्ही. आता पळगा पुढे. आम्ही आलो मम्मीकडे. राम नाम चालू आहे माझी मम्मी, म्हणून तर बोलला मला की ना ब्लर येते. आता तुम्ही मोबाईल पुसत जा. अरे ही माझी मम्मी युट्यूबला जाणार आहे आता. परत आली मी अगं युट्यूबचे व्हिडिओ. तर आता फ्रेंड्स, आम्ही निघालो आहोत माझ्या भावाच्या साखरपुड्यात. माझ्या लहान भावाचा मुलगा पण आहे माझ्याच जवळ. दाखव. हा पहा. हाय गाईज. माझ्याकडे सगळी
मी फक्त फ्रेंड बोलेन आणि हे सगळे तुम्हाला गाईज बोलतील बरं का. वाईट नाही वाटून घ्यायचं. गाईज आणि फ्रेंड्स काय बोलतील आणि काय पण बोलतील, आपण फ्रेंड्स आहोत ना, बस. फॅमिली फ्रेंड. नाही पकडताय ना इंटरनेट, प्रॉब्लेम आहे. तर गुड मॉर्निंग होऊन गेली आहे आणि आता आम्ही निघालो आहोत मालेगाव जायला, है ना. तर फ्रेंड्स, चूक झाली बोलताना. आम्ही उतरलो सटाण्याच्या पुढे ब्राह्मणगाव म्हणून गाव आहे, तिथे उतरणार होतो, पण माझ्याने मिस्टेक झाली. मी मालेगाव बोलली. मालेगावच्या तिथे आम्हाला जायचंच नव्हतं. आम्ही गेलो होतो ब्राह्मणगावला ॲक्च्युलीमध्ये, आणि माझी मावशी राहते नामपूरला. तर आता हे सगळं तुम्हाला पुढच्या दुसऱ्या व्हिडिओजमध्ये दिसेल. हे तर आहे मी आता सध्या मुंबईमध्येच. आता निघालो आहोत आम्ही तिथून पुढे जायला. आमचा प्रवास सुरू झाला आहे. तर गाडीमध्ये मम्मी अगदी खानदेशी भाषेमध्ये बोलत होती माझ्या मावशीबरोबर, कारण दुसरी मावशी पण US ला आहे, तर ती पण येऊ नाही शकली. तिला आम्ही फार मिस करत होतो. ना मावशी आलेत ना मावशी आली. दादा तिथे डिझेल भरत होता गाडीमध्ये. आम्ही तोपर्यंत आतमध्ये हसत होतो. दादालाही असं वाटलं हसत आहे तोही आमच्याकडे बघून. आम्हाला सख्या भावापेक्षाही जास्त प्रेम करतो आमचा दादा. चांगलं मजा येते त्यांच्या सगळ्यांसोबत. असं एन्जॉयमेंट असं वाटतं अगदी छान. आम्ही गाडीमध्ये अगदी हसत खेळत हा प्रवास सुरू केलेला तुम्ही बघू शकताय, है ना. तर मागे सगळं सामान होता, कारण तिथे ब्राह्मणगावला जाऊन पूर्ण सगळं तिथून घरवखरी घ्यायची ती काही जमत नाही ना. सारखं तर आहे मम्मीकडे सगळं भरलेलंच असतं, म्हणून इथून मुंबईहून गाडी स्वतःची असल्या कारणाने सगळं टाकून सामान आम्ही नेतो. आता हा आहे इथे आम्ही पवई लेकला पोचलो आहे. तर पवई लेकचा शूट घेता घेता मध्ये मध्ये अडचणी फार येत होत्या, कारण ट्रॅफिक जाम आहे. मुंबईला ट्रॅफिक सगळ्यात जास्त असतं, हे सगळ्यांनाच माहिती आहे. जे पण मुंबईला राहत असतील त्यांना माहिती आहे. माझं माहेर आहे अंधेरी, आणि अंधेरीहून खानदेशमध्ये आम्ही चाललेलो, कारण तिथेही मम्मीचे सगळे रिलेटिव्ह सगळे तिथेच असतात. आणि मम्मीचं सासर हे मुंबईत आणि मम्मीचं माहेर हे धुळ्याला आहे, पण मम्मीची बहीण राहते नामपूरला. तर आम्ही चाललो होतो तिथे. इथे आम्हाला पिकनिकला आणायचेत आमच्या टीचर्स. तर मम्मी तेच एक्सप्लेन करत होती सगळ्यांची की तुम्ही इथेच यायच्यात. म्हटलं हो मम्मी, माहीत आहे मला की आम्ही इथे यायचो पवई लेकला लहान असताना. लवकर लग्न केल्या कारणाने काही जास्त वर्ष मी काही मम्मीसोबत राहू शकली नाही, कारण माझं फार लवकर लग्न करून दिलेलं. आणि आता आम्ही नाश्ता करायला बसलो. या बघाय तुम्ही. हां जा रे दादा. हां जा लोक जा. बस गोळीचा डब्बा कुठे ठेवलाय? माझं तिकडे मागे ते इंजेक्शन वाला ना, मागे मागे दादा, माझ्या मागे. मी जिथे बसली आहे ना तिथे मागे बघ. तर आता इथे आम्ही नाश्ता करायला बसलो आहोत. फॅनचा आणि बाहेरचा आवाज फार येणार. चला नाश्ता करायला. मम्मीची इडली आणि आमचा वडा सांबार, हे सांबार. तर इथे साऊथ इंडियन डिश आम्ही बुक केली होती त्यांना, की नाश्त्याला हे साऊथ इंडियन डिश द्या, म्हणजे पचायलाही हलकी असते. आणि आम्ही आता इथे एन्जॉय करत होतो नाश्त्यासोबत. तर बघू शकता तुम्ही की कसं काय चालू होतं. मी ट्रायपॉड काढलाच नव्हता बाहेर, कारण छोटा असल्या कारणाने काही काढला नाही. मग त्यानंतर आम्ही निघालोत पुन्हा प्रवासाला. तर मस्ती करत करत माझ्या भावाच्या मुलाशी इतके मजा आली की विचारूच नका. तर आम्ही आता हे बहुतेक कुठे पोचलो मलाही काहीच कल्पना नाही आहे. फार अशी आयडिया येत नाही, कारण मी फार फार वर्षानंतर जाते. माझा भाऊ गेला 3 वर्ष झालेत. त्याच्या वर्षीला मी गेली होती. त्यानंतर मी आता मुंबईला गेली. मध्ये गेली होती मी पुण्याला, पण ते काय 4 दिवसासाठीच गेली. पुण्याला जायचं होतं, दुसऱ्या भावाच्या मुलाचं ॲक्सिडेंट झालेलं, ते त्याला बघायसाठी म्हणूनच गेलो होतो.
मम्मीकडून मग मम्मी पण म्हणाली की मलाही जायचं आहे मावशीच्या त्या नातूला बघायला, तर तूही चल. मग आम्ही अशा रीतीने पुण्याला गेलेलो दुसऱ्या भावाच्या मुलाला पाहायसाठी. म्हणून मग आता हे आम्ही एन्जॉय करत करत आता हा रस्ता वेगळा, पुण्याचा रस्ता वेगळा, म्हणजे असं चाललं आहे काहीतरी आमचं. आता मध्ये कासारा घाट येईन आणि पुष्कळ सगळं असं बघायसारखं असतं. तर असं होतं ना की आपण लहानपणीच आपल्या आईवडिलांपासून भावंडांपासून दूर चालल्या जातो. तर ते कसं ना अगदी विचित्र वाटतं. आणि मग आम्ही किती किती वर्षानंतर एकत्र होतो, कारण मला मंदिर असल्या कारणाने कुठे लवकर जायलाच मिळत नाही. आणि आता माझी पण फॅमिली शॉर्ट होऊन गेली. शॉर्ट म्हणजे आम्ही दोघंच राहिलोत ना आमच्या फॅमिलीत. तर कोणी माझा मुलगाही गेला, मुलगीचं लग्न होऊन गेलं, ती तिच्या सासरी असते. पण आता मंदिर सांभाळायसाठी म्हणून मुलीला इथे ठेवून जावं लागतं मला. कुठेही जायचं असलं की माझ्या मुलीला इथे ठेवावंच लागतं मला, की माझं मग देऊळ उघडं पडतं ना. ते सांभाळायलाही कोणी हवं. आणि पब्लिक येतच असते. माझं ट्रस्टी नाही आहे, स्वतःचंच मंदिर आहे, पण मोठं असल्या कारणाने साफसफाई हे ते. आणि आता पुढे श्रावण महिनाही सुरू होत आहे. म्हणजे फार असे अगदी म्हणजे विचारूच नका, असं माझे हालत होऊन जाते खराब. आणि श्रावण महिना जवळ आला की तो मला आता नाही आवडत. पहिला फार आवडायचा श्रावण महिना, पण आता का नाही आवडत की माझा मुलगाही मला श्रावणातच सोडून गेला, म्हणजे वारला. तर ते सगळं जरा दुःखद घटना समोर येतात, म्हणजे ते नाही आवडत. तो गेला श्रावणामधल्या पुत्रदा एकादशीला. माझा मुलगा तो पण एकच होता, माझा भाऊ पण एकच होता. माझा भाऊ गेला जुलै महिन्यातल्या 29 तारखेला आणि माझा मुलगा गेला 13 ऑगस्टला. तर हे सगळे ना म्हणजे अगदी विचित्र प्रसंग अगदी असे येतात ना की नकोसं वाटतो. श्रावण महिना आला की अगदी टेन्शन होऊन जाते की आता काय होणार. असो. आता ते सगळं आठवण करत बसून रडत राहायचं. मग मी हे प्रसंग म्हणूनच बाहेर मला हे घेऊन जातात की तू एन्जॉय कर थोडं. आणि तेही एकटं राहायला मागत नाहीत घरात. आता आम्ही हे ठेंगडा गाव कुठे आहे तिथेच जाताना लागतं सटाण्याला. तर इथे गणपती बाप्पाचं मंदिर आहे, अगदी सुरेख मंदिर आहे. मी अजून बघितलं नाही आहे, कारण आम्ही दुपारच्या वेळेस निघतो ना, तर हे मी जितकी वेळा गेली आहे मला तर बंदच मिळालं, म्हणून मी काही अजून गेली नाही. असो, बाप्पाची मर्जी नसेल तोपर्यंत ते काही दर्शन देत नाहीत, है ना. मग आम्ही अशा रीतीने एन्जॉय केला म्हणजे गाडीतला प्रवास. तर पाहू शकता आम्ही आता पोचलो आहोत सटाण्याला. सटाण्यालाही आम्ही खूप एन्जॉय केलं, म्हणजे कॉमेडी करत करत. आणि काही जे राहिलेली जी हे असते म्हणजे की कांदे मिरच्या वगैरे अर्धं तर मम्मी घरून घेते, पण थोडंफार जे असतं नाश्त्याला वगैरे लागतं ते सगळंही आम्ही इथून टाकतो. आता आम्ही पोचून गेलो ब्राह्मणगाव, जे आमचं मेन डेस्टिनेशन होतं, आम्हाला जिथे राहायचं होतं. तर तुम्ही पाहू शकता पुढे पुढे की आम्ही माझ्या मम्मीचं घर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे. फार्म हाऊस जो आहे बंगला मम्मीचा, जिथे राहते म्हणजे ब्राह्मणगावला जे आहे. माझे डॅडी राहायचे तिथे आधी, कारण डॅडींना शेतीचा फारच शौक होता. आणि शेती म्हणूनच मम्मीनी तिथे घ्यायला लावली की तिथे गावाकडे डाळिंबाची बाग, मक्याची बाग हे सगळं छान उगतं ना, म्हणून मग आम्ही तिथेच मम्मीने घेतलं होतं. तर आता बघाल नेक्स्ट व्हिडिओ. आणि ह्या व्हिडिओला तुम्ही आत्तापर्यंत बघता आहात तर नक्कीच तुम्हाला ही सिनेरी आवडली. पुढच्या व्हिडिओज तुम्ही बघाल ना तर तुम्हाला अजूनही मजा येईल. खरंच सांगते मी. बाय गॉड, तुम्ही बघाल फक्त किती सुंदर म्हणजे तिथलं दृश्य होतं. जिथे जिथे मी गेली आहे, सप्तशृंगीच्या गडावर गेली आहे, मग मांगी टुंगी काही पर्वत आहेत तिथेही गेलो आहोत, ऋषभदेवाचं दर्शन घेतलं. ते सगळं नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तर तुम्ही आवर्जून माझा व्हिडिओ बघाल थोडंसं प्लीज, है ना. मी काहीतरी कंटेंट गोळा करायच्या मागे असते की तुम्हाला मी काहीतरी छान असं दाखवू. तर हा आहे आमच्या घरी जायचा रस्ता. शिवनाला म्हणतात याला. आणि इथेच आहे माझ्या मम्मीचा बंगला. तर इथे सगळे ओळखतात, म्हणून आम्हाला असा काही प्रॉब्लेम येत नाही. तर आता आम्ही चाललो आमच्या घरी. तर बघू शकतात हा बंगला नेक्स्ट व्हिडिओमध्ये, है ना. आता तर मी फक्त उतरल्यावर थोडंसं सिनेरी घेतलेली आहे, म्हणजे थोडंसं दृश्य व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे.
तर भेटूया आपण अशाच नवनव्या सुंदरशा व्हिडिओजमध्ये, है ना फ्रेंड्स. तर टिल देन टेक केअर अँड बाय. पण बघायला विसरू नका मात्र, माझ्या नेक्स्ट व्हिडिओ इतक्या सुंदर येणार आहेत ना की तुम्ही पण स्वतः म्हणाल. व्हिडिओ जर तुम्हाला चांगली वाटली असेल ना, काय म्हणते मी, व्हिडिओ तुम्हाला चांगलीच वाटते ना, बोला ना हां. तर व्हिडिओ चांगली वाटली असल्यास ना दुसऱ्यांना शेअर पण कराल तुमच्या फॅमिलीसोबत. कोणी तिथे राहत असेल तर तेही आम्हाला ओळखतील, है ना. तर बऱ्याचशा लोकांनी मला तिथे सबस्क्राईब केलं आणि सबस्क्रायबर पण मला भेटलेत माझे. मी काय शूट घेऊ नाही शकली, है ना, त्यामुळे सॉरी. आणि ते मला आता DM वगैरेही करतात, म्हणून मला खूप छान वाटलं आणि खूप कौतुकही वाटलं सगळ्या गोष्टींचं, की गावाकडचं माहोल म्हणजे अगदी रापचिक असतो, मजा येऊन जाते अगदी. म्हणजे तिथून असं इथे यायची इच्छाच नाही होत. बघा कसं सुंदर रस्ता आहे ना अगदी. तर बघा आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही नक्कीच भेट द्याल माझ्या नेक्स्ट व्हिडिओला. मी सारखं तुम्हाला सांगते हे मला बरं वाटत नाही, पण सांगणं माझं काम आहे, माझं कर्तव्य आहे. मी तुम्हाला सारखी आठवण करून देऊ की नेक्स्ट व्हिडिओ मी जी टाकणार आहे ती तुम्ही बिलकुल न स्किप करता बघाल, कारण इतकी छान व्हिडिओ घेतलेली आहे मी की तुम्हाला स्वतःलाही आवडेल की नाही बुवा, काहीतरी वेगळं दाखवायचा प्रयत्न केला आहे मी. म्हणजे माझे प्रयत्न मी केलेत. तुम्ही तिथे जात असाल, तुम्ही तिथे राहत असाल, तिथले रहिवासी असाल तर अगदीच छान. तुम्हाला तर कळूनच जाणार की मी काय दाखवायला मागत आहे, है ना फ्रेंड्स. तर अशा प्रकारे हा आमचा इथपर्यंतचा प्रवास. आता पुढे बघाल आम्ही काय करतोय, है ना. आता संध्याकाळी बहिणींना घ्यायलाही जायचं आहे. गाडी इथे पार्क करून थोडंसं शूट घेईन आणि मग बहिणी पण येतील माझ्या. दोघं लहान, सगळ्या बहिणी माझ्या लहान आहेत. फक्त तुम्ही बघत राहाल कोण लहान आहे कोण मोठं आहे, है ना. कहाणी में ट्विस्ट. आता गाडी उभी झाली, सामान सगळं काढतोय, दादा दरवाजा उघडतोय आणि मी इथे आता माझी व्हिडिओ समाप्त करते आहे. व्हिडिओ कशी वाटली, काय छान वाटली ना. तर अशाच प्रसंगांमध्ये माझ्याशी भेट घ्याल, है ना. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर कराल, है ना, आणि लाईक करा, कमेंट कराल आणि व्ह्यूज मिळवून द्याल मला फ्रेंड्स, है ना. मी काहीतरी चांगला प्रयत्न करायच्या मागे आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. टिल देन टेक केअर अँड बाय.